तयारी संतोष येस शिंदे. सर, मी दिसतोय सगळ्यांना, माझा आवाज येतोय? हो हो नक्की. धन्यवाद. नमस्कार रसिको हो. विषयाची सुरुवात करत असताना मला संत साहित्यामध्ये जाणं गरजेचं वाटतं. संत एकनाथ महाराज नदीवरून आंघोळ करून, नदीवरून स्नान करून आपल्या घराकडे चालले होते. पूजा करण्याच्या दृष्टिकोनातून ते त्या ठिकाणी चाललेले असताना एका चाळीमधून जात असताना बिल्डिंगच्या छतावरून एक माणूस त्या ठिकाणी येतो. त्या संत एकनाथ महाराजांच्या अंगावरती थुंकतो. संत एकनाथ महाराजांच्या अंगावरती थुंके पडलेले पाहून ते वर पाहतात. काहीही न बोलता पुन्हा ते माघारी नदीवरती जातात. नदीवरती जाऊन पुन्हा स्नान करतात. पुन्हा तो त्या ठिकाणी येतो. माणूस पुन्हा तो संत एकनाथ महाराजांच्या अंगावरती थुंकतो. संत एकनाथ महाराज पुन्हा नदीमध्ये जातात. पुन्हा तो येतो. असा प्रकार कित्येक वेळा चालत गेला आणि कित्येक वेळा चालत गेल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस संत एकनाथ महाराजांनी त्या माणसाला एकही शब्द बोलला नाही, त्यावेळेस मात्र त्या माणसाला आश्चर्य वाटायला लागतं. आणि मग शेवटी काही ठराविक प्रकार झाल्यानंतर, म्हणजे ठराविक वेळा झाल्यानंतर हा प्रकार, तो माणूस खाली येतो आणि संत एकनाथ महाराजांना म्हणतो, महाराज मी तुम्ही आंघोळ करून येत होता, आंघोळ करत येत असताना सकाळच्या वेळी मी तुमच्या अंगावरती थुंकलो आणि प्रत्येक वेळेस तुम्ही अंगावरती थुंकल्यानंतर नदीवरती गेला, स्नान केलं, परंतु मला तुम्ही एकाही शब्दानं ब्र काढलेला नाही. असं का? मी चुकी केली, परंतु तुम्ही मला का बोलले नाहीत? त्यावेळेस संत एकनाथ महाराजांनी त्याला उत्तर दिलेलं अतिशय समर्पक आहे. संत एकनाथ महाराज म्हणाले, तुम्ही जो विचार केला तो तुमच्या हिताचा होता. तुम्ही जो विचार केला तो तुम्ही केलेला होता. तुम्हाला ज्या शिकवणीमधून जो विचार केला तो तुमच्या शिकवणीमधून आलेला होता. परंतु आमच्या संत असतो तो इथल्या प्राणी मात्रावर दाखवणाऱ्या दयेचा आधार असतो. विवेक म्हणजे सत्य आणि असत्य या दोन गोष्टीतला सांगणारा फरक असतो. मित्रांनो, याच विषयावरती मी आज बोलण्यासाठी उभा आहे. रसिक हो, माझं नाव संतोष सजराव शिंदे. आपल्या सगळ्या समोर विषय मांडतोय विवेक. आज आपण 21व्या शतकात जगतोय आणि 21व्या शतकात जगत असताना आज आपण अनेक आपल्या आजूबाजूला शिकारी असतील, आजूबाजूला कामगार वर्ग असेल, आजूबाजूला सरकारी नोकरदार असतील, या सगळ्यांच्या जीवनामध्ये जर डोकावून पाहिलं तर आपल्या कित्येकामध्ये विवेक किती आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, पुरातन काळामध्ये सांगितल्याप्रमाणे विवेक हा प्राचीन संस्कृत काळापासून आलेला मूळ शब्द आहे आणि या शब्दाचा खऱ्या अर्थानं सत्य आणि असत्य असा अर्थ होतो. तुम्ही किती सत्य बोलता, तुम्ही किती असत्य बोलता, ह्या गोष्टी या विवेकाच्या माध्यमातून समजल्या जातात आणि त्याच्यावरती त्या माणसाची विवेकशीलता ठरवली जाते. मित्रांनो, आज आपण बघतो आमचा शेतकरी आज या दारिद्र्याच्या खिचपत पडलेल्या 21व्या अर्थशतकामध्ये पाठीमागं चालत चाललेला आहे. गरीबच होत चाललाय आणि श्रीमंतच होत चाललाय. परंतु आमच्या समाजामध्ये असणारे काही आमचे राजकारणी, आमदार असतील, काही खासदार असतील, काही मंत्री असतील, काही संत्री असतील, यांनी मात्र आजपर्यंत आम्हाला दिलेली प्रत्येक आश्वासनं, हे आश्वासनं त्यांची प्रत्येक खोटी ठरत आली. मग याच्यामधून खरंच त्यांची विवेक शून्यता आपल्या समोर यायला लागते. मित्रांनो, 1986 साली ज्या आमच्या एका पहिल्या शेतकऱ्यानं सामूहिक आत्महत्या केली होती, त्या करपे नावाच्या शेतकऱ्यामध्ये असणारी विवेकशीलता ती जिवंत होती आणि कुठंतरी आपल्यावरती झालेलं कर्जाची परतफेड आपण करू शकत नाही, म्हणून त्या माझ्या शेतकऱ्यानं भजामध्ये विष घेऊन वर्धा येथे 1986 साली सामूहिक आत्महत्या केली. त्या माणसाची विवेकशीलता आज खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, 19व्या शतकामध्ये ज्या स्वामी विवेकानंदाने मला आपल्या सर्वांना सांगितलं की या देशाचा जर खऱ्या अर्थानं विकास घडवायचा असेल तर मला फक्त तुम्ही 100 सक्षम तरुण द्या, त्या देश मी तुम्हाला बदलवून दाखवतो. त्या स्वामी विवेकानंदांच्या विवेकानंद या नावाला समर्पकपणे आम्हाला त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये विवेक दिसायला लागतो. मित्रांनो, विवेकावरती अजून बोलायचं झालं तर या गोष्टीमध्ये सत्य आणि असत्यामध्ये किती फरक आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. शेतकऱ्यांच्या राजकारणाला, निवडणुकाला का शेतकऱ्यावरच्या बांधावरती जाणारी आमची मीडिया, आमचे पुढारी शेतकऱ्यावरती भ्रष्टाचाराच्या आश्वासनाच्या शिट्ट्या द्यायला लागतात आणि या कुकरच्या आश्वासनाच्या शिट्ट्यामध्ये वाचणारा भ्रष्टाचार हे आमच्या लोकांना पाहायला या उघड्या डोळ्याने मिळतो. मग खऱ्या अर्थानं आम्हाला प्रश्न पडतो की यांच्याकडे विवेकशीलता नाही का? मित्रांनो, अजून सांगायचा विषय गेला तर आमच्या माध्यमिक शाळा असतील, प्रायमरी शाळा असतील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असतील, या शाळामध्ये जो घडवला जातो तो विद्यार्थी असतो आणि त्याच्यावरती केला जाणारा जो संस्कार असतो त्याला खरं बोलायचं, खोटं बोलायचं हे त्या शाळेमध्ये शिकवलं जातं. शाळेमध्ये जे शिक्षक असतात ते त्याच्यावरती जे संस्कार करतात त्याला खऱ्या अर्थानं त्या माणसामध्ये त्याच्यापासून त्याचा
विवेकशीलता तयार होते. त्या माणसाचं चरित्र, त्या माणसाचं चारित्र्य त्या विवेकापासून बनतं असं मला वाटतं. मित्रांनो, याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर विवेक या विषयावर बोलत असताना विवेक हा शब्द हा जागतिक रूपामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला आज मांडायला गेलेला पाहिजे असं मला वाटतं. कारण आज आपण या ठिकाणी आपल्या अवतीभवती प्रत्येक वेळेस बघतोय माणसं विवेक शून्य आहेत, त्यांना भावना उरलेला नाही, त्यांना कधी सत्य बोलावं कधी असत्य बोलावं या गोष्टी सुद्धा समजत नाहीत. मग खऱ्या अर्थानं आम्हाला प्रश्न पडतो की 21व्या शतकात जगणाऱ्या ज्या आमच्या संत साहित्यांची परंपरा असलेल्या ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले 12व्या शतकात असतील, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला विवेकशीलता शिकवली की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, ही सक्त ताकीद आपल्या लष्करातील आपल्या सैन्यांना दिली होती. मग हा आमचा आज विवेकशीलता कुठे येते? आज आमच्या इथल्या भ्रष्टाचारी राजकारणी यांना इथल्या शेतकऱ्यांच्या किंवा आमच्या गोरगरीब माणसांच्या प्रत्येक निधीतलं पुरत नाही. एवढंच बोलतो आणि विवेक या विषयावरती बोलायची संधी दिली याबद्दल संयोजकाचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.